मित्रांनो, तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघले असाल, कृष्णा भाऊ म्हणला होता की आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तेच गेम खेळण्यासाठी आम्ही फुगे फुगत होतो. आणि मित्रांनो, गणू भाऊला तर फुगा काही फुगतच नव्हता. आणि तेवढ्यात मित्रांनो, आपल्या गणू भाऊला फुगे फुगवता चक्कर आली होती. आणि मित्रांनो, तेवढ्यातच केज भाऊ आणि कृष्णा भाऊ इथं स्टोन पेपर सीझर खेळत होते. आणि जो हारला त्याला पावडर न भूत करून सोडणार होते. तेवढ्यातच मित्रांनो, आमच्या मनात आलं की लुडोचा एक डाव होऊन जाव म्हणून. आणि हा मित्रांनो, जो हरल त्याला सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालणार होता. आणि हा मित्रांनो, सगळ्यांच्या मनामध्ये एकदम भीतीचं वातावरण पसरलं होतं, कारण ह्या गेम मध्ये कोण हरल म्हणून. तेवढ्यातच मित्रांनो, आपला गणू भाऊ जिंकला होता. आणि फायनली मित्रांनो, आता फक्त कृष्णा भाऊ आणि केज भाऊ उरला होता. आता ह्या दोघांपैकी कोण हरते हेच आम्ही वाट बघत होतो. आणि तेवढ्यातच मित्रांनो, कृष्णा भाऊ हरला. तेवढ्यातच मित्रांनो, आम्ही फटाफट पाणीपुरी घेऊन आलो होतो. आणि मित्रांनो, पाणीपुरी खाण्याची सगळी तयारी चालू होती. आणि तेवढ्यातच केस भाऊ म्हणला की पाणीपुरी सोबत आपण भेळ पण बनवूया. आणि तेवढ्यात मित्रांनो, मी सगळं शूट करून घेत होतो. आणि मित्रांनो, भेळ तर एवढं भारी झालं होतं, आपला गणू भाऊ तर डायरेक्ट बोट चाटू खात होता. मित्रांनो, भेळ आणि पाणीपुरी ना पोट तर एवढं भरलं राव. आणि मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बरं का. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.